औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड परिसरात असलेल्या किसान नगर येथे भांडण चालू असताना भांडण सोडवण्यास आलेल्या महिलेसह तिघांवर मटण कापण्याच्या चाकूने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी देवीदास लक्ष्मण इरकल राहणार मल्लिकार्जुन नगर सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी विशाला सुदर्शन काशीद राहणार किसान संकुल अक्कलकोट रोड सोलापूर यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 23 मे 2026 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास विशाला यांना मित्र शाहरुख यांनी फोन करून कळविले की मित्र दिलीप रोडगे व शुभम थळंगे याच्याबरोबर आरोपीचे भांडण चालू आहे. त्यामुळे फिर्यादी तेथे जाऊन त्यांची भांडणे सोडवित असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ करून मटण कापण्याच्या चाकूने उजव्या बरगडीवर वार केला. दिलीप याच्या ओठाजवळ चाकूने वार केला. शुभम याच्या डाव्या बगलेजवळ चाकूने वार करण्यात आला अशी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून देवीदास लक्ष्मण इरकल राहणार मल्लिकार्जुन नगर सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार ओहळ हे करीत असल्याची माहिती MIDC पोलिसांनी दिली आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी NCS ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत